ते प्रसंगी राखावे। बुडता जळी पाण्यात बुडणाऱ्या गजेंद्राला परमेश्वराने त्याचं रक्षण केलं। अग्नीमध्ये जळणाऱ्या भक्त प्रल्हादाला परमेश्वराने रक्षण केलं। बरोबर आहे। जे जळतंय त्याचंही रक्षण करणारा तोच आहे आणि त्याचाच जर अभिमान झाला तर कोणी कितीही रक्षण करू द्या, काडी न लावताना जाळणारा सुद्धा तोच आहे। बुडता जळी जळता आगी ते प्रसंगी राखावे। आपणाला राखणारा कोण आहे? आपल्या असल्या कार्यक्रमात तो सगळीकडे पाहत असतो। एक लक्षात घ्या, आपण सगळेजण इथं बसलोय, एकच कॅमेरा मागं जाऊन फोटो काढला ना, कॅमेरा मोबाईलला एकच आहे, एका फोटोमध्ये 1000 लोक कोण कोणीकडे काय करते त्या कॅमेरा टिपलेला असतो। नीट ऐका, कॅमेरा टिपलेला असतो। तर जगाचा कॅमेरा ज्याच्या हातामध्ये त्याच्या पुढे राहताना आपण कसं राहिलं पाहिजे एक लक्षात घ्या। येतंय का तुमच्या लक्षात? न सांगता तुम्हा कळो येते अंतर। त्याला सांगायची गरज नाही, त्याला सगळं काही दिसत असतं, सगळं काही दिसत असतं। म्हणून बुडता जळी जळता आगी ते प्रसंगी राखावे। देवाला काही भक्तांनी भांडण सुद्धा केलेलं आहे अशा घटनेसाठी। जननी जने सो जने माता या शूर, नाही तो जननी वांज भली मत गमाये नूर। लक्षात घ्या। अरे कनकाई मातेनी पांडुरंगाच्या समोर जाऊन सांगितलं, बोलोबा महाराजांनी सांगितलं, जा कनकाई। एक तर मागायचं नव्हतं, तो पांडुरंगाला काहीतरी म्हणलेले आहे, मला जर पुत्र द्यायचा असेल तर त्याचा तिन्ही लोकी झंडा आईसा गुंडा द्यायचा असेल तर दे, नाही तो जननी वांज भली। नीट लक्षात घ्या, नाहीतर नाही दिला तरी चालेल। कबीरदासजी असंच म्हणले देवाला। कसे म्हणले ऐका सांगतो। बेटा जेरू देना तो ऐसे देना, देवाला म्हणतात देवाच्या समोर उभं राहून, जेरू देना तो ऐसे देना, सब संतन को प्यारी, सब संतन को प्यारी, नहीं तो होगी तेरी मेरी बे होगी तेरी मेरी, होगी तेरी मेरी, होगी तेरी मेरी, होगी तेरी, होगी तेरी, होगी तेरी मेरी बाबा, होगी तेरी, होगी तेरी मेरी, नहीं तो होगी तेरी मेरी, होगी तेरी मेरी, नहीं तो होगी तेरी मेरी, होगी तेरी मेरी, नहीं तो होगी तेरी मेरी, होगी 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 तेरी मेरी, नहीं तो होगी तेरी मेरी, होगी तेरी मेरी, नहीं तो होगी तेरी मेरी। बेटा देना तो ऐसा देना, बेटा देना तो ऐसा देना, जिगर करेगा तेरी। देवाला भांडताय तो, नाही तो कोचा खाऊन काम चालू आहे, होगी तेरी मेरी बे होगी तेरी मेरी। म्हणून महाराज म्हटले एवढा अधिकार संपन्न करून घ्यावा लागतो आणि तर तो भगवान परमात्मा आपलं रक्षण करायला येतो। बुडता जळी जळता आगी ते प्रसंगी राखावे। ज्ञानेश्वर माऊली।